अहमद शाह अब्दाली नावाचा बाजार मुलगा शिवसेना संपवायची भाषा करतोय। अमित शहांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर। तर नागपूरकरांना फडणवीसांचं डिपॉझिट जप्त करण्याचं आवाहन। येत्या शिवजयंतीला सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारणार। साताऱ्यातून मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा। वाऱ्यानं पुतळा पडला म्हणणाऱ्या मिंधेंची दाढी वाऱ्यामध्ये का उडाली नाही। राजकोट दुर्घटनेच्या अहवालावरून ठाकरेंची टीका। ठाकरेंच्या हस्ते कळमेश्वरमध्ये शिवरायांच्या 13 फुटी पुतळ्याचं अनावरण। काही नेते हताश आणि हरलेल्या मानसिकतेनं संघटना चालवतात। मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करण्यासाठी दिल्लीमध्ये उमरेच जाणं ही भीक। उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचा जोरदार पलटवार। उद्धव ठाकरेंकडून आनंद दिघेंचं खच्चीकरण। दिघेंचा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामाही मागितला होता। ठाकरेंनी माझ्यासह दिघेंचे पंख कापले, रामदास कदमांचा आरोप। इंदापूर विधानसभेसाठी शरद पवार गटातून 4 इच्छुकांचे अर्ज। प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळेंसह अमोल भिसे आणि अशोक घोगरेंचे अर्ज दाखल। महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात आज महत्वाची बैठक। सलग 2 दिवस मवियाच्या बैठका। मागील आठवड्यामध्ये मविया नेत्यांकडून 288 जागांचा आढावा। राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयामध्ये बैठक। राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार। पश्चिम रेल्वेवर 4 ऑक्टोबरपर्यंत 150 ते 175 लोकल रद्द। राम मंदिर रोड, कोरेगाव आणि मालाड स्थानकादरम्यान वेग मर्यादा लागू। चाकरमान्यांचे हाल होणार। आगामी आयपीएल हंगामासाठी खेळाडू रिटेन करण्यासाठी संघांना मुदत। 31 ऑक्टोबरपर्यंत 10 संघांना रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं द्यावी लागणार।